ओके. 6 झालेले आहेत. अ, काही मंडळी अजून यायची आहेत, पण ते येतील आणि तसं तसं त्यांना आपण अ, आतमध्ये घेऊयाच. ही पहिली कार्यशाळा आहे विरासत सोबत, जिथे स्तोत्र आणि स्तोत्रांची माहिती, स्तोत्राची गोष्ट काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आत्ताच्या काळामध्ये हे फार महत्वाचं आहे आणि जनरली ज्या पिरियड मधून सध्या आपण जातोय, म्हणजे जो वॉरचा पिरियड आहे सध्या, त्याच्यामधून आपण जातोय. कुठेतरी ही बीज जी आहेत ती आपल्या पुढच्या पिढीमध्ये रोवली गेली पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे. ह्या उद्देशाने ही केलेली कार्यशाळा आहे, डिझाईन केलेली कार्यशाळा. आता ह्या कार्यशाळेमध्ये जी स्तोत्र निवडलेली आहेत ती 4 स्तोत्र आहेत. तर ती कुठली कुठली स्तोत्र आहेत? तर पहिलं गणपती संकटनाशन स्तोत्र आहे. दुसरं अन्नपूर्णा स्तोत्र आहे. तिसरं कालभैरव अष्टक आहे. आणि चौथं जे आहे ते आदित्य हृदयम स्तोत्र आहे. तर अर्थात गणपतीपासून सगळ्या शुभ गोष्टींची सुरुवात होते. गणपतीचं असं एक विशेष महत्व आपल्या पुराणांमध्ये आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे. केवळ भारतीय संस्कृतीमध्येच नाही, तर भारताबाहेरच्या काही संस्कृतींमध्ये गणपतीचं महत्व आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण घेणार आहोत अन्नपूर्णाष्टकम. अन्नपूर्णाष्टकम हे देवीचं स्तोत्र आहे, पार्वतीचं, जी अन्नपूर्णा स्वरूप आहे. अर्थात अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यांना पुरवणारी ती अन्नपूर्णा अशी आहे. पण अन्नपूर्णा फक्त अन्न पुरवते का? तर नाही. अन्नपूर्णा जी आहे ती ज्ञान, ज्ञान सुद्धा आहे. कारण त्या स्तोत्रामध्ये माला पुस्तक धारिणी असा एक उल्लेख आलेला आहे. तर त्यामुळे ती नुसतं अन्न पुरवत नाहीये, तर ज्ञानासाठी जे गरजेचं आहे ते सुद्धा ती पुरवते आहे. असं अन्नपूर्णा स्तोत्र आत्ताच्या काळात फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे कालभैरव अष्टक. आता हे कालभैरव अष्टक का बरं निवडलं मी? कारण आपण काय केलंय आपल्या संस्कृतीमध्ये, आपण आधी उग्रदेवतांची पूजा करायचो. ठीक आहे. उग्रदेवतांची पूजा, आणि नंतर नंतरच्या काळात म्हणजे जसे जसे ब्रिटिशर्स आले आणि आपल्यावर इन्व्हेजन झाले, त्यानंतर या उग्रदेवतेंच्या पूजनामध्ये थोडस कमी झाली. कारण ती थोडी थोडी घटायला लागली. आणि त्याच्यामुळे काय झालं, कितीही उग्र देवता असली, जी रिक्वायरमेंट असेल, माझी एक रिक्वेस्ट आहे, कृपया सगळ्यांनी सध्या म्यूट करा स्वतःला. अ, तर ह्या उग्रदेवतांची उपासना आपण उग्रतेच्या मार्गाने न करता आपल्याला जशी ठाऊक आहे तशी करायला गेलो. त्यामुळे काय झालं की आपल्यामधला जो उग्रपणा आहे, आज तो आपण म्हणतो की हिंदू जागे व्हा, हिंदू जागे व्हा, हा उग्रपणा जो आहे तो कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा रिटेलिएट करायची वेळ येते तेव्हा आपण हा काय विचार करेल, तो काय विचार करेल, हे करायला लागतं. पण देवतेनी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय होण्याची सक्रिय होण्यासाठी त्याची वेगवेगळी रूपं आपल्याला दिलेली आहेत. जर ती अन्नपूर्णा म्हणून जर भरण पोषण करत असेल सगळ्याचं, तर ती दुर्गा चामुंडा बनून ती निर्दालन पण करते सगळ्यांचं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी आहे. त्याच्यानंतर आहे आदित्य हृदयम स्तोत्र. आदित्य हृदयम स्तोत्र जे आहे हे अगदी म्हणजे फार मोठं स्तोत्र आहे. पण हे हे ठेवायची गरज का भासली? कारण आदित्य हृदयम हे सूर्याचं स्तोत्र आहे. आणि हे सूर्याचं स्तोत्र खरं जर तसं बघायला गेलं तर आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती येणारे देव जे आहेत ते दोनच आहेत. एक तर सूर्य आणि चंद्र. आणि सूर्य हा ऊर्जेचा कारक आहे. सूर्यामुळे अखिल ब्रह्मांड चाललेली आहेत, सूर्याच्या ऊर्जेमुळे. आणि म्हणून सूर्याची उपासना करणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याकडे त्रिसंध्या सांगितली जाते. म्हणजे त्रिसंध्या म्हणजे काय बरं, ते आधी आपण समजून घेऊया. त्रिसंध्या म्हणजे पहाटेची वेळ, जिथे रात्र संपत असते आणि दिवस नुकताच उगवत असतो, ती एक संध्या वेळ असते. त्याच्यानंतर सकाळचं कोवळं ऊन जे असतं ते प्रखर उन्हामध्ये
परावर्तित होत असतं, ट्रान्सफर होत असतं. ती दुसरी संध्याची वेळ आणि तिसरी म्हणजे संध्याकाळची वेळ. तर संध्या म्हणजे संध्याकाळ समजू नका. संध्या म्हणजे पूर्ण दिवस रात्रांमधले जिथे त्याच्या ज्या फेजेस आहेत त्यांचा जिथे संगम होतो त्याला संध्या म्हणतात. दोन गोष्टींचा संगम होणं ह्याला संध्या म्हणतात. तर संध्या म्हणजे संध्याकाळच नाही फक्त, हे ध्यानात असू द्या. आणि सूर्य हा ऊर्जेचा कारक असल्यामुळे आपल्याला ऊर्जा प्रदान करणारा असा सोर्स आहे, असा स्रोत आहे. आणि म्हणून आपल्याला सूर्य उपासना करणं गरजेचं आहे. तर सूर्य उपासनेबद्दल आपण शेवटच्या दिवशी म्हणजे आदित्य हृदयम जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा आपण त्याच्या मागची गोष्ट आपण समजून घेणारच आहोत. तर अशा अशा गोष्टी आहेत. आता आजचा आपला विषय, आजचं आपलं स्तोत्र आहे गणपती संकटनाशन स्तोत्र. गणपती संकटनाशन. आता आपल्या भारतीयांमध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये 18 पुराण वर्णन केलेली आहेत. ती 18 पुराण जे आहेत त्याच्यातलं नारद पुराण हे एक कोणी छायानायिक आहे त्यांना परत ती लिंक पाठवा आपल्या ग्रुप मधली, कारण ते लिंक मागते. थांबा मीच देतो. पाठवते मी दादा, यू कंटिन्यू, मी बघते. ओके. तर ह्या 18 पुराणांपैकी एक पुराण आहे नारद पुराण. आणि नारद पुराणाच्या अंतर्गत हे गणपतीचं संकटनाशन स्तोत्र आलेलं आहे. आता गणपतीचं संकटनाशन स्तोत्र, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणपतीला जो आहे तो प्रथम पूजेचा अधिकार आहे. गणपतीचा आविर्भाव पार्वतीने केलेला आहे. पण आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आपण कोणी सांगू शकतं का थोड्या वेळासाठी अनम्यूट करून की आपण गणेशोत्सव किती वेळा साजरा करतो वर्षातून? एकदा करतो, दोनदा करतो, किती? दोनदा. दोनदा. 2 वेळा. येस. आणि कधी कधी करतो तो? माघ आणि भाद्रपद. ओके. गणेश जयंती आणि नॉर्मल आपलं भाद्रपदातलं. करेक्ट. आता ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी, ठीक आहे. जयंती शब्द आपण केव्हा वापरतो? ज्या वेळेला कुणाचा तरी जन्म होतो तेव्हा आपण गणेश जयंती हा शब्द वापरतो. तर पार्वतीनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पार्वतीनी तिच्या मळापासून गणपती तयार केला. म्हणजे तिथे पृथ्वी तत्व तिने वापरलं आणि पृथ्वी तत्वापासून तिने एक मूर्ती साकार केली ज्याच्यामध्ये तिने प्राण फुंकले, चैतन्य फुंकले. आता गंमत अशी आहे की जेव्हा आपण म्हणतो की पार्वतीनी गणेशाला तयार केलं, तर पार्वतीनी काही गजमुख तयार केलं नव्हतं. पार्वतीनी आपल्यासारखाच मनुष्याचं तोंड असलेला जो मुलगा आहे तो तयार केला होता. हा जो आविर्भाव झालाय म्हणजे पार्वतीनी मळाचा जो पुतळा केला आणि त्याच्यामध्ये चैतन्य फुंकलं, हे कधी झालं? हे माघ गणेश जयंतीला झालं. म्हणजे तो ऍक्च्युली गणपतीचा जन्म आहे. आणि तेव्हा पार्वतीनी शंकराचं स्मरण करून त्या गणपतीमध्ये चैतन्य प्रवाहित केलं, जो पुरुषाच्या संपर्काशिवाय झालेला आहे. पुरुष म्हणजे नायक, आणि जो नायकाच्या संपर्काशिवाय तयार झालेला आहे असा विनायक. विदाऊट नायक म्हणून त्याचं नाव विनायक असं आहे. तर हे फार इथे महत्वाचं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की शंकर तपश्चर्येला गेले होते, शंकर समाधीस्थ होते, आणि पार्वतीने जेव्हा गणपतीला तयार केलं तेव्हा शंकर तिथे उपस्थित नव्हते. शंकरांना हे माहिती नव्हतं की असा कोणीतरी आपला मुलगा आहे. आणि मग ती कथा येते की पार्वती स्नानासाठी जाते आणि ती गणपतीला सांगते की इथे तू राखण करायला बस म्हणून. आणि मग तेव्हा शंकर येतात. म्हणजे गणेश जयंती पासून ते भाद्रपद चतुर्थी पर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये शिव कैलासावर नव्हते, तिथे पार्वती होती. आणि बरं, पार्वतीनी जेव्हा गणपतीचं हे केलं, आविर्भाव केला,
त्यावेळेला तिने शंकराचं स्मरण तर केलंच, पण तिने विष्णूची प्रार्थना केली आहे. आपण जे म्हणतो की शुक्लांबरधरम विष्णू शशिवर्णम चतुर्भुजम, हा जो गणपतीचा श्लोक म्हणून म्हणतो ना, ही खरी विष्णुवंदना आहे. पार्वतीने विष्णूला केलेली तपश्चर्या आहे की त्याचं आवाहन केलं आणि त्याच्या कृपा प्रसादाने पार्वतीने गणपतीची प्रतिमा तयार केली मनुष्य रूपातली. त्यामुळे गणपती हा विष्णूचाच अंश आहे. गणपती हा शिवशक्तीच्या पोटी जन्माला आलेला विष्णूचा अंश आहे. आणखीन एक विष्णूचा अंश आहे जो शिवशक्तीच्या पोटी जन्माला आलेला आहे. कोण सांगू शकतं कोण आहे तो अंश? कार्तिकेय. नाही. बरं, मी सांगतो. परशुराम हा जो विष्णूचा अवतार आहे, 6वा अवतार, तो जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र आहे. जमदग्नी हे शिवतत्व आहेत आणि रेणुका ही आदिमाया पार्वती आहे. आणि त्यांच्या पोटी परशुरामांनी जन्म घेतला. हा आता ह्या दोघांचं पण कसं आहे बघा, गणपतीचं आणि परशुरामाचं, ते आपण ह्या स्तोत्राच्या अनुषंगाने बघणारच आहोत की काय कथा आहे त्यांची. हाऊ वेन बोथ द डिवाइन फोर्सेस कम इन फ्रंट ऑफ इच अदर, काय होऊ शकतं हे आपण बघणार आहोत. आता त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पार्वतीनी गणपतीची प्रतिमा जी आहे, गणपतीचा पुतळा जो आहे, तो तिच्या मळापासून बनवला असं आपल्याला सर्वश्रुत आहे, किंवा मातीपासून बनवला. ठीक आहे. आता जेव्हा शंकरांनी ह्याचं गणपतीचं मुंडकं उडवलं, तर शंकरांनी शिरच्छेदच का केला? जर गणपतीला मारायचंच होतं त्यांना, तर बाकी कुठे का नाही मारलं? शिरच्छेदच का केला गणपतीचा? हा एक महत्वाचा विषय. आता ती कथा आपण पुढे बघणार आहोत. आता हे एवढे महिने लोटलेले आहेत, शंकर तिथे आलेले आहेत आणि गणपती राखण करण्यासाठी बसलेले आहेत. मलिनता हा जो गुणधर्म आहे ना, तो अहंकाराशी जोडला जातो. आणि जेव्हा हा अहंकाराशी जोडला जातो, त्यावेळेला तो अहंकारामधून जन्म घेतलेला आहे. असा आता अहंकार हा बरेच प्रकारचा असतो हा, की मी आहे, माझ्याशिवाय असं कोणीच करू शकत नाही. आणि अहंकार म्हणजे आयडेंटिटी सुद्धा असते. जर अहंकाराचं एकदम सबटल लेवल बघितलं तर इट इज ऑल्सो अन आयडेंटिटी. त्यामुळे त्याच्यात पार्वती तत्व अगदी ठासून भरलेलं आहे. म्हणजे जरी त्यांनी म्हणजे शक्ती तत्व अक्षरशः भरलेलं आहे, पण शक्ती विदाउट शिव इज अनकंट्रोलेबल, एवढं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे शिवानी गंगेला का जटांमध्ये स्थान दिलं? गंगा काय म्हणाली होती, जर मी पृथ्वीवर अवतरित झाले तर मी पृथ्वीला छेदून बाहेर निघेन, म्हणजे पृथ्वी नष्ट होईल, इतका माझा प्रचंड वेग आहे. त्या वेगाला नियंत्रित करण्यासाठी शिवतत्वाची गरज आहे. शक्ती जेव्हा आउट ऑफ कंट्रोल होते तेव्हा ती काली होते, आणि पुन्हा तिला नियंत्रित करण्यासाठी शिव तिच्या समोर शव बनून पडतात. पण शिवानी शक्तीला हे नियंत्रणात ठेवलेलं आहे. जेव्हा शक्ती नियंत्रणात राहते तेव्हा ती सृजनाचं कार्य करते, आणि जेव्हा शक्ती आउट ऑफ कंट्रोल होते, नियंत्रणात राहत नाही, तेव्हा ती निर्दालन करते. तर ही गोष्ट, आणि जेव्हा या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधला जातो तेव्हा ती दुर्गा असते. काली पुढे कोण देव कोण राक्षस ह्याचं काही नाहीये. काली सरळ मारत चाललेली आहे सगळ्यांना, तिने विचार केलेला नाहीये. त्यावेळेला तिच्या रस्त्यामध्ये शिव आडवे होऊन पडलेले आहेत, तिला अवरोध करण्यासाठी. आणखीन एक ह्या अनुषंगाने मला काली मातेची गोष्ट सांगावीशी वाटते, की कालीनी पुन्हा एकदा म्हणजे काली स्वरूप घेतलं होतं. जेव्हा शुंभ निशुंभचं निर्दालन केलं त्याच्यानंतर सुद्धा एकदा पार्वतीने कालीचं रूप घेतलं होतं, आणि त्यावेळेला शिव छोट्या मुलाच्या रूपामध्ये तिच्या समोर येऊन रडायला लागले होते. म्हणजे त्या अनकंट्रोलेबल पॉवरला
कंट्रोल कोण करू शकतो? एक तर शिवतत्व, दुसरं मातृतत्व, तिच्यामध्ये असलेलं मातृत्व. आणि त्या छोट्या मुलाला बघून ती एकदम तिला गहिवरून आलं कालीला, आणि ती त्या छोट्या शंकराची आई झाली. आणि त्या छोट्या शंकराच्या रूपाला बटुक भैरव म्हणतात. तर हा ह्या गोष्टी मागचा एक उद्देश आहे. तर आता गणपती बसलेला आहे, पार्वतीचं आतमध्ये स्नान सुरू आहे, आणि शंकर येतात. सगळ्यांना माहिती आहे की बरेचसे देव येतात, तो कोणालाही आतमध्ये सोडत नाही. मग शंकरांना राग येतो, आणि शंकरांना सुद्धा एक शाप असतो, की शंकरांना कश्यप ऋषींनी शाप दिलेला असतो की तुम्हीच तुमच्या मुलाला माराल. आणि हा शाप कधी दिलेला असतो? शंकरांनी ना सूर्याला मारलेलं असतं. कारण सूर्याला जेव्हा अहंकार येतो की माझ्यामुळे सगळी सृष्टी चाललेली आहे, मी सगळ्या सृष्टीला ऊर्जा पुरवतोय, ह्याचा अहंकार जेव्हा सूर्याला येतो, तेव्हा शंकराचं एक नाव सूर्यांतक पण आहे. आपलं शिवतांडव स्तोत्र आहे ना, त्याच्यामध्ये सूर्यांतक या नावाचा उल्लेख येतो दुसऱ्या नावाने. तर शंकरांनी सूर्याला मारलेलं आहे हे बघून कश्यप ऋषी जे आहेत ते शंकराला शाप देतात की जसं तुम्ही माझ्या मुलाला मारलं, तसं तुम्ही पण स्वतःच्या मुलाला माराल. हा शिवशंकराला शाप असतो, आणि शिवशंकर शिरच्छेद करतात. आता शिरच्छेदच का? कारण सगळ्या तत्वाचं जे मूळ आहे, गणपती जो वागत असतो तो अहंकार झालेला असतो म्हणून वागत असतो. आणि अहंकार कुठे उपसतो? मस्तिष्कात, मेंदूमध्ये. आणि त्याचं निर्दालन केलं पाहिजे म्हणून शंकर शिरच्छेद करतात. दुसरी आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहे की शंकराचा एक भक्त असतो गजासूर नावाचा. हा शंकराला खूप शंकराची म्हणजे अं तपश्चर्या करतो आणि शंकराला प्रसन्न करून घेतो. आणि तो शंकराकडे वरदान मागतो की मला काही नको, तुम्ही फक्त माझ्या जवळ राहा. तर एकदा असं होतं की तो शंकराला खाऊन टाकतो गजासूर, की शंकर कुठे जाऊ नयेत म्हणून. आणि शंकर त्याचं पोट फाडून बाहेर येतात, आणि म्हणून शंकराला गजांतकम असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता गजांतकम ही जी गोष्ट आहे ती दोन व्हर्जन्स आहेत या गोष्टीचे, पण आपण आता त्याच्याकडे जाणार नाही आहोत. आणखीन एक महत्वाची गोष्ट की शंकर त्याला वरदान देतात की तू कायमस्वरूपी माझ्या जवळ राहशील, असं वरदान शंकर त्याला देतात. आणि ज्या वेळेला शिरच्छेद होतो आणि पार्वती जेव्हा तिथे सांगते की मी सगळी सृष्टी नष्ट करून टाकेन, पार्वती म्हणते जर तुम्ही दक्ष प्रजापतीला पुनर्जीवन दिलं, जर तुम्ही सूर्याला पुनर्जीवन दिलं, तर तुम्ही माझ्या मुलाला का पुनर्जीवन देऊ शकत नाही? आणि मग तो प्रसंग आहे की सगळे देव, मग जो पहिला प्राणी दिसेल त्याला हे करा. पण ते पहिला प्राणी असं नाही, जो पहिला प्राणी दिसेल त्याला तुम्ही हे करा. आणि तो गजासूर जो असतो तोच मध्ये येतो, आणि तो सांगतो की मला वरदान मिळालेलं आहे, तुम्ही माझा शिरच्छेद करा आणि माझं मस्तक गणपतीला बसवा. त्यावेळेला गजासुराचा शिरच्छेद केला जातो आणि त्याचं मस्तक गणपतीला बसवलं जातं, आणि मग गणपती गजमुख होतो. ही आतापर्यंतची कथा. बरं, गणपतीचा हा फिजिकल आविर्भाव आहे. गणपतीचा मेंटली आविर्भाव जो आहे किंवा मानसिक आविर्भाव पार्वतीनी कधीच केलाय. पार्वतीनी म्हणण्यापेक्षा जी उच्च शक्ती आहे महात्रिपुर सुंदरी, तिने खूप केलेलं आहे. कारण कसं आहे माहितीये का, एक कामाक्षी देवीचं, महात्रिपुर सुंदरीचं भंडासुराबरोबर युद्ध होतं. आणि भंडासुरा बरोबर जेव्हा युद्ध होतं तेव्हा ती कामेश्वर म्हणजे शंकराचं चिंतन करून ती विघ्न यंत्र बनवते, गणेश यंत्र बनवते. आणि ते गणेश यंत्र काय असतं की आता बघा, जसे आपण युद्धामध्ये जे ड्रोन पाठवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठवतो, ते एक प्रकारचं यंत्र आहे. तसंच भंडासुराच्या सैन्यामधून एक असं यंत्र महात्रिपुर सुंदरीच्या
सैन्यामध्ये येतं की सगळे डिमोटिवेट व्हायला लागतात की काय होणार आहे युद्ध होऊन, काय करणार आहे आपण युद्ध करून. आणि त्यावेळेला ती विघ्न यंत्राचा आविर्भाव करते, ललिता त्रिपुर सुंदरी. आणि ललिता त्रिपुर सुंदरी विघ्न यंत्राचा आविर्भाव गणेशाचं स्मरण करून करते. त्यावेळेला गणपतीचं प्राकट्य झालेलं नाहीये, फिजिकल प्राकट्य झालेलं नाहीये. ह्या वेगवेगळ्या डायमेन्शन्स मधल्या गोष्टी आहेत. जर कोणी इंटरस्टेलर मूवी बघितला असेल तर त्याला कळेल की वेगवेगळे डायमेन्शन्स काय असतात, की एकाच वेळेला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी सुरू असतात. तर हा त्याच्यामधला एक छोटासा मुद्दा मला सांगावासा वाटतो. आता आपण आपल्या स्तोत्राकडे वळणार आहोत. जसं आपण बघितलं की नारद मुनींनी हे स्तोत्र नारद पुराणामध्ये लिहिलेलं आहे. तर काल मी तुम्हाला सगळ्यांना गणेश स्तोत्र पाठवलं होतं, तर ते जरा सगळ्यांनी ओपन करा. आता आपण ह्या स्तोत्रामध्ये, आता कुठलंही स्तोत्र वाचताना स्तोत्राचा ना एक फॉर्मॅट असतो. तो काय असतो बरं स्तोत्राचा फॉर्मॅट? तर स्तोत्राचा फॉर्मॅट असा असतो की सगळ्यात आधी आपलं सुरुवात होते गणेशाच्या स्मरणाने, कुठलंही स्तोत्र असू दे. त्यानंतर त्या देवतेचं ध्यान स्वरूप येतं, ध्यान श्लोक म्हणतात त्याला. त्याच्यानंतर त्या देवतेची स्तुती येते आणि त्याच्यानंतर त्या स्तोत्राची फलश्रुती येते. आता हे जे स्तोत्र आहे याच्यामध्ये आपल्याला नारद मुनी आधी ध्यान करायला सांगतात. तर ह्याच्यातला ध्यान श्लोक काय आहे बरं? श्री गणेशाय नमः. नारद उवाच. आता मी जे म्हणतोय ना त्याच्या मागे तुम्ही पण तुमच्याकडे म्हणा. जर तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन मध्ये काही गडबड वाटत असेल तुमच्या, तर प्लीज मला सांगा. श्री गणेशाय नमः. नारद उवाच. नारद उवाच म्हणजे काय? नारदांनी सांगितलेलं, नारदांनी म्हटलेलं. उवाच म्हणजे म्हटणं. प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धये. म्हणजे आपलं शिर वाकवून, आपलं शिर वाकवून गणेशाचं स्मरण करायचंय. गौरीपुत्र. आता जेव्हा अशी नावं येतात ना, गौरीपुत्र किंवा गौरी नंदन, त्यावेळेला आपण हे लक्षात घ्यायचं की आपण त्या शक्तीला पण वंदन करतोय आणि त्या गणेशाला पण वंदन करतोय. त्यामुळे इथे दोन देवांचं स्मरण होतंय. एक तर पार्वतीचं स्मरण होतंय आणि गणपतीचं स्वतःचं स्मरण होतंय, म्हणून हे गौरीपुत्रम आहे. प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं. म्हणजे मी विनायकाचं स्मरण करून, जो गौरीचा पुत्र आहे त्याचं स्मरण करून मी माझं शीश त्याच्या समोर झुकवतो आहे किंवा त्याला अनुमोदन करतो आहे. भक्तावा संस्मरे नित्यम आयुर कामार्थ सिद्धये. म्हणजे भक्त ज्याचं आयुर, आयुर आणि काम म्हणजे आपले जे चार पुरुषार्थ आहेत, जे ज्याला हे त्याच्यातला एक पुरुषार्थ आहे काम. आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यातला धर्म अर्थ आणि काम ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या नित्य नियमाच्या गोष्टी आहेत. मोक्ष जो आहे तो नंतरचा आहे. मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या तीन शिड्या दिलेल्या आहेत: धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे काय? तर स्वतःचा धर्माचं पालन करायचं. धर्माचं म्हणजे इट इज नॉट रिलीजन, इट इज तुमच्या ड्युटीजचं पालन करणं. एक आई म्हणून तुमच्या ड्युटीचं पालन करणं, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या ड्युटीचं पालन करणं, एक देशाचा नागरिक म्हणून तुमच्या ड्युटीचं पालन करणं, हा तुमचा धर्म आहे. अर्थार्जन. अर्थार्जन म्हणजे अर्थात हे सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला पैसा लागतो हे सगळं करण्यासाठी.
धर्माचं आचरण करण्यासाठी जेव्हा आपण पैसा कमवतो तेव्हा तो पुरुषार्थामध्ये गणला जातो. म्हणून इथे अर्थ कमवण्याला फार महत्व आहे. आणि नंतर आहे काम, डिझायर. डिझायर असेल तर क्रिएटिव्हिटी होते. क्रिएटिव्हिटी हीच डिझायरशी निगडित आहे. जेव्हा काम जे आहे जे ते तिसऱ्या नंबरवर येतं तेव्हा ते सृजनशील असतं. पण जेव्हा काम षड्विकारांमध्ये येतं, काम, क्रोध, मोह, लोभ, त्याची सुरुवातच कामापासून आहे, तेव्हा तो विकार असतो. एवढं लक्षात घ्या. म्हणजे एकच गोष्ट एका ठिकाणी विकार आहे आणि एका ठिकाणी पुरुषार्थ आहे. म्हणून काम इथे दिलेलं आहे. कामार्थ सिद्ध आहे म्हणजे आपल्या ज्या इच्छा असतील त्या सिद्ध होतील असा याचा अर्थ आहे. प्रणम्यम शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम भक्तावास स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्धये. आता हा ध्यान श्लोक झालेला आहे. आता गणपतीची 12 नावं सुरू होत आहेत. प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रश्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्. इथे गणपतीची 12 नावं संपलेली आहेत. आता आपण ह्या 12 नावांच्या मागचा अर्थ समजून घेणार आहोत. मी माझी स्क्रीन शेअर करतोय. सगळ्यांना दिसतेय का ते मला फक्त सांगा. दिसतेय का सगळ्यांना? हो, दिसतीये. ओके. हो, दिसतीये. ओके. तर जसं आपण म्हटलं की नारद पुराणामधलं हे आहे म्हणून नारद मुनींना इथे वंदन केलेलं आहे. श्री गणेशाय नमः आधी गणपतीचं वंदन करून मग आपण म्हणतोय की नारद उवाच प्रथमं वक्रतुंडंच. आता प्रथमं वक्रतुंडंच म्हणजे काय बरं? की ज्याची सोंड, तुंड म्हणजे सोंड किंवा तोंड. आता गणपतीचं तोंड हे गजमुख आहे म्हणून इथे सोंड आहे. वक्रतुंड ज्याची सोंड वाकडी आहे असा वक्रतुंड. आता इथे वक्रतुंड नावाचा अर्थ जर आपण बघायला गेलो तर इथे गणपती क्रियाशक्तीच सिम्बोलायझेशन करतोय. क्रियाशक्ती म्हणजे काय? जर एखादी गोष्ट तुम्हाला स्थिर दाखवायची असेल तर तुम्ही ती सरळ काढता. मूर्तीशास्त्रामध्ये आपल्याकडे मूर्तीचे काही प्रकार सांगितले ते असे समभंग, अतिभंग, त्रिभंग. तर भंग म्हणजे काय की जिथे ती मूर्ती जी आहे ती थोडीशी वाकडी आहे किंवा जिथे बाक आहे त्या मूर्तीला त्याला भंग असं म्हणतात. आणि म्हणून इथे जी सोंड आहे ती वाकडी आहे म्हणून याचं नाव वक्रतुंड. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट वाकडी दाखवतो तेव्हा त्याच्यात आपण गती दाखवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना ती समभंग स्वरूपातली आहे. तो स्थिर उभा आहे, त्याच्यामध्ये गती नाहीये. पण तुम्ही जर एखाद्या मंदिरावरची नर्तकीची मूर्ती बघितली तर नर्तकीची मूर्ती तुम्हाला कधीच सरळ दिसणार नाही. ती कमरेत वाकलेली असते, मानेत वाकलेली असते, खांद्यात वाकलेली असते. ह्याला त्रिभंग म्हणतात. ती वाकलेली असणं ह्याला वक्र असंही सुद्धा म्हणतात. म्हणून गणपतीचं नाव वक्रतुंड आहे ज्याच्यामध्ये तो त्याची क्रियाशक्ती रिप्रेझेंट करतो आहे. म्हणून हे जास्त महत्वाचं आहे. आता क्रियाशक्ती म्हणजे काय? अर्थात हे शक्तीचं स्वरूप आहे. शक्ती जी आहे ती स्वतःला 3 भागामध्ये विभाजित करते. ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती. इच्छाशक्ती जेव्हा असते तेव्हा ती कामेश्वरी असते. ज्ञानशक्ती जेव्हा असते तेव्हा ती अन्नपूर्णा असते. आणि क्रियाशक्ती जेव्हा ती असते तेव्हा ती दुर्गा असते. तर इथे गणपतींनी सोंड वाकडी करून त्याची क्रियाशक्ती दर्शवलेली आहे.
म्हणून गणपतीचं नाव पहिलं प्रथमम वक्रतुंडंच, म्हणजे क्रियाशीलता आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे हे अधोरेखित ह्या नावाने होतं. म्हणून पहिलं नाव जे आलेलं आहे ते वक्रतुंड आलेलं आहे. दुसरं नाव एकदंतम द्वितीयकम. आता एकदंतम आपण मघाशी म्हटलं की दोन्ही हे जे विष्णूचे अवतार आहेत ते एकमेकांसमोर आले, तर ती गोष्ट मला ह्या नावाच्या अनुषंगाने सांगावीशी वाटते. परशुराम फार मोठे शिवभक्त, ते कैलासावर येतात शंकराला भेटण्यासाठी आणि गणपती त्यांचा रस्ता अडवतो, कारण शंकरांचेच तसे इन्स्ट्रक्शन असतात आणि गणपती त्यांना सोडत नाही. म्हणून परशुरामाचं आणि गणपतीचं जे आहे ते युद्ध होतं तिथे. आणि त्या युद्धामध्ये परशुराम आपल्या हातातला परशु गणपतीच्या दातावर मारतात, म्हणजे तो दाताला लागतो आणि गणपतीचा एक दात तुटतो. एक दात तुटला गणपतीचा, म्हणून त्याला एकदंत असं म्हणतात. आता एकदंत ह्या शब्दाचं आध्यात्मिक मिनिंग काय आहे बरं? की द्वैताकडून अद्वैताकडे जाणं, हे त्याचं एसोटेरिक मिनिंग आहे. ड्युअलिटी कडून नॉन ड्युअलिटीकडे जाणं. आता ह्याच्यात आणखीन एक गोष्ट महत्वाची वाटते जेव्हा या नावाचा उल्लेख येतो. महाभारतासारखा मोठा ग्रंथ गणपतींनी लिहिलेला आहे. व्यासांना जेव्हा महाभारत लिहून काढायचं होतं तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना त्यांनी विचारलं की हे प्रजापती, मला महाभारतासारखा क्लिष्ट ग्रंथ लिहून काढायचा आहे, पण असा कोण कॅपेबल आहे की जो तो ग्रंथ लिहून काढेल, की ज्याला मी जे श्लोक सांगेल ते श्लोक समजून तो लिहून काढेल. तेव्हा ब्रह्मदेव व्यासांना गणपतीची आराधना करायला सांगतात. गणपती व्यासांना प्रसन्न होतो आणि गणपती महाभारत लिहिण्याचं मान्य करतो, पण तो एक अट घालतो. व्यासानं तो सांगतो की तुम्ही मला महाभारत नरेट करताना कुठेही थांबायचं नाही. तुम्ही ज्या वेळेला थांबाल त्या वेळेला मी महाभारत लिहिणं बंद करेन, असं गणपती व्यासांना सांगतो. तेव्हा व्यास म्हणतात, मला तुमची अट मान्य आहे, पण माझीही एक अट आहे. जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही श्लोकाचा व्यवस्थित अर्थ समजत नाही तोपर्यंत तुम्ही तो लिहायचा नाही. असं ऍग्रीमेंट होतं. व्यास महाभारत नरेट करतात आणि गणपती लिहून काढतो. महाभारत लिहिणं, महाभारताचं डॉक्युमेंटेशन करणं हे एक डिवाइन पर्पज आहे आणि त्या पर्पजसाठी आपल्या शरीरातला एक अवयव वापरणं हे एक सरेंडरचं द्योतक आहे, सरेंडरचं सिंबलायझेशन आहे. म्हणजे त्या दातानी, तो जो दात परशुरामांनी तोडला होता त्या दातानी श्री गणेश महाभारत लिहितात भुर्जपत्रांवर. आणि हे फार महत्वाचं आहे. हे जे आहे ना समर्पण, हे आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ह्या बेसिकली या वॉर च्या पिरियड मध्ये आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे. की आपण जे कार्य करतोय त्या कार्यासाठी आपल्या जवानांचं बघा किती समर्पण आहे, किती निष्ठा आहे. आपल्याला देशाचे नागरिक म्हणून देशाप्रती समर्पण करायला हवंय. आपण जे हे बघतो, जे आजही ते घाणेरडे न्यूज चॅनल आपल्याला काय काय दाखवतात, की काही आणि डाव्या सरणीची लोक किंवा काही म्हणा की नाही हा तर काही प्रॉब्लेम नाहीये, आपण असाच प्रोपोगंडा करतोय. तर हे सगळं बाजूला सारून देशाप्रती समर्पण करणं हे याच्यामध्ये महत्वाचं आहे. जसं आता जेव्हा मगाशी तुम्हाला गोष्ट सांगितली की त्रिपुर सुंदरी भंडासुराशी युद्ध करते, ललिता त्रिपुर सुंदरी. ललिता त्रिपुर सुंदरीचा आविर्भाव होण्यासाठी प्रत्येक देवाला आपल्या शरीरातल्या एका अवयवाचं आहुती द्यायला लागलेली आहे. ती आहुती यज्ञामध्ये दिल्यानंतर त्या यज्ञातून चिदग्निकुंड संभूता, म्हणजे ती पार्वती कामेश्वरी प्रकट झालेली आहे त्रिपुर सुंदरी, आणि मग तिने भंडासुराचा वध केलेला आहे.
आणि हे समर्पण जवानांसाठी ते शारीरिक मानसिक स्वरूपाचं असतं. आपल्यासाठी पण मानसिक स्वरूपाचं असायला पाहिजे, जरी शारीरिक नसेल तरी. ही आत्ताच्या काळामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे समर्पणाचं बीज आपण आपल्या मुलांमध्ये उतरवलं पाहिजे. आता तुम्ही हेच बघा की बाकीच्या फेथची माणसं, ज्याला सो कॉल्ड आपण इस्लाम म्हणतो, किती त्यांचा त्यांच्या धर्मावर विश्वास आहे. आणि आपण सेक्युलरिझमच्या नावाखाली किंवा सर्वसमानतेच्या नावाखाली आपण आपल्या गोष्टी झुगारून देतो आणि त्यांचं बरोबर आहे असं म्हणतो. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण मंथन केलं पाहिजे. आपल्याकडे समुद्र मंथनाची पण फार मोठी परंपरा आहे. असं मानसिक चिंतन पण झालं पाहिजे. तर द्वैताकडून अद्वैताकडे गेलं पाहिजे, हे नाव प्रदर्शित करतं. एकदंतम द्वितीयकम तृतीयम कृष्ण पिंगाक्षम, ज्याचे डोळे जे आहेत कृष्ण पिंगाक्षम. क्ष अक्षम, अक्षम म्हणजे डोळा, ज्याचा डोळा डार्क रेड असा आहे. पिंगाक्ष म्हणजे रॅडिश जो असतो ना, रॅडिश आणि हे थोडासा लाल, थोडासा पांढरा आणि थोडासा काळा असं ते मिक्सचर आहे. म्हणून त्याला कृष्ण पिंगाक्ष असं नाव आहे. असा डोळा असलेला. तर हा डोळा काय डिनोट करतो की आपल्याकडे जी ती दृष्टी असावी जी मायेच्या पुढचं आपल्याला दाखवते. अॅनलायझेशनची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. एखादी गोष्ट आपल्याकडे येते तेव्हा त्याची शहानिशा करण्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे. हे आजच्या कंटेक्स्ट मध्ये बसणारं नाव आहे कृष्ण पिंगाक्ष. आपल्याला व्हॉट्सअपवर फॉरवर्ड येतात आणि त्याची शहानिशा न करता आपण ते फॉरवर्ड करत राहतो. करतो की नाही? ते करायचं नाहीये. प्रत्येक गोष्ट जी आपल्याकडे येते ती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती बरोबर आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी प्रत्येकाची स्वतःची आहे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या मायेचा पडदा जेव्हा बाजूला होतो तेव्हा त्या परब्रह्माचं दर्शन होतं. आणि असं दर्शन घडवणारा हा डोळा आहे. म्हणून त्याचं नाव कृष्ण पिंगाक्ष आहे. ओंकार, तू स्लाइड चेंज करायची आहे का? आता दिसते स्लाइड चेंज दिसते, कारण माझ्याकडे दिसतंय. नाही, मला फक्त पहिली स्लाइड दिसते. हो सर, पहिलीच slide दिसतेय. अजून पहिली स्लाइड दिसते. हा, आता चेंज होते. ठीक आहे, आपण इकडे होतो. कृष्ण पिंगाक्ष. आता गजवक्त्रम चतुर्थकम. गजवक्त्रम चतुर्थकम. आता इकडे गजमुखाला प्राधान्य दिलेलं आहे. गजमुखाला प्राधान्य देण्याचं कारण काय आहे की हत्तीकडे ना एक्सप्रेस होण्याची, आणि हत्ती हा सगळ्या प्राण्यांमधला बुद्धिमान प्राणी मानला जातो. म्हणून हत्तीमध्ये सिव्हिलाइज सेन्स आहे. हत्ती नेहमी कळपामध्ये राहतो. जर आपल्या कळपामधला कोणी मागे राहिला तर हत्ती त्याला मदत करतो. आणि हत्ती हा प्राणी जो आहे त्याला निसर्गाचे सिंक कसं व्हायचं हे फार चांगल्या दृष्टीने समजतं. ऍडॅप्टेबिलिटी जी आहे ती कशी आणली पाहिजे हे हत्तीला समजतं. असं असं विस्डम असलेला हा प्राणी आहे. आणि म्हणून इथे गजमुख आणि गजमुखाचा महिमा मंडन केलेला आहे. असं आता हे बघा, आपण जॉब चेंज करतो, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये जातो, तिथेही ऍडॅप्टेबिलिटी फार महत्वाची असते. बरेच जण ऍडप्ट होऊ शकत नाहीत म्हणून डिप्रेशन मध्ये जातात. कितीतरी लोक कोरोना काळामध्ये फक्त घाबरून डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. कितीतरी लोक नवीन जॉब मध्ये आपल्याला ऍडप्ट होता येत नाही
म्हणून डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. तर आपल्याकडे जसं आता कृष्ण पिंगाक्षम म्हणजे बघा, नावांची रचना पण कशी आलेली आहे. पहिल्यांदा तुम्ही शहानिशा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही अडॅप्टेबिलिटी वापरा, असं इथे या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये किती समर्पक स्तोत्र आहे. म्हणून इथे गजमुखाचं रिप्रेझेंटेशन आहे. गजमुख गजवक्त्रम चतुर्थकम. आता लंबोदर पंचममच. आता दिसतायत ना सगळ्यांना स्लाइड? हो. हा. हो. लंबोदर पंचममच. आता लंबोदर अर्थात हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की ज्याचं उदर एकदम मोठं आहे असा लंबोदर. तर लंबोदराविषयी मला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. ह्याचं एसोटेरिक मिनिंग असं आहे की कॅपॅसिटी टू कंटेन्स अँड डायजेस्ट ऑल एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपण म्हणतो आता आपली पिढी आपल्या मुलांना किंवा आपल्या नातवंडांना सांगेल की आम्ही सगळंच बघितलेलं आहे. आम्ही मोबाईल पासून म्हणजे विना मोबाईल पासून ते मोबाईल पर्यंतचा प्रवास बघितलाय. त्याच्यानंतर आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून कलर टीव्ही बघितलाय. आम्ही अंधारापासून प्रकाशाकडे आलोय, म्हणजे झिरो इलेक्ट्रिसिटी पासून 100% इलेक्ट्रिसिटी पाहिलेली आहे. आम्ही युद्ध बघितलेली आहेत. आम्ही ऍस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स बघितलेले आहेत. 500 वर्ष जे झालं नाही राम मंदिर ते घडताना आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघतोय. म्हणजे असं आपण कौतुकाने सांगू की नाही, हे आपले सगळ्यांचे एक्सपिरियन्स आहेत. आपण वॉर पाहिलेलं आहे. म्हणजे कारगिल वॉर झालंय आधी, इंडो चायना बऱ्याच जणांनी बघितलं नसेल, पण कारगिल वॉर तर डेफिनेटली बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, अनुभवलं असेल. तर हे सगळे अनुभव आपण घेतलेले आहेत. करोना सारखा पॅन्डेमिकचा आपण अनुभव घेतलेला आहे. असे बरे वाईट सगळे एक्सपिरियन्स आपल्याला पचवता आले पाहिजेत. ह्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते तुंडीला तनू आहे, म्हणजे मोठं पोट आहे. आता हे मोठं पोट असण्याची आणखीन एक गोष्टीच्या संदर्भात मला एक सांगावं असं वाटतं की एक दिवशी कुबेराला आपल्याकडच्या संपत्तीचा फार मोठा गर्व झाला होता. आणि त्या गर्वापायी तो एकदा कैलासावर गेला आणि त्यांनी शिवपार्वतीला भोजनाचं आमंत्रण दिलं. तर शिवपार्वती म्हणाले आम्ही काही येऊ शकत नाही, पण आमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्ही आमच्या मुलाला गणेशाला पाठवतो. गणपती कुबेराकडे गेला. कुबेराचं सगळं धान्य कोठार रिकामं झालं. तरी गणपतीची भूक भागली नाही. त्याच्यानंतर अक्षरशः त्याच्या महालातलं फर्निचर वगैरे सगळं गणपतींनी गिळंकृत केलं, तरीही त्याची भूक भागली नाही. आणि नंतर गणपतींनी सांगितलं की जर माझी भूक शमली नाही तर तुझी माणसं जी आहेत अलकापुरी मधली त्यांनाही मी गिळंकृत करेन. आणि मग कुबेर शरण आला. कुबेर म्हणाला मला माफ करा, मला माझ्या श्रीमंतीचा गर्व झाला होता, म्हणून मी या गर्वापायी हे आमंत्रण दिलं होतं, तर कृपया मला क्षमा करा. आणि त्यावेळी शिवपार्वती तिथे प्रकटतात. पार्वती एक मोदक गणपतीला देते आणि गणपतीची भूक शांत होते. हे एक रिप्रेझेंटेशन आहे लंबोदर. आता आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आता येणाऱ्या 11-12 तारखेला कुर्म जयंती आहे आणि अगस्त्य लोक पण आहे. अगस्त्य ऋषी जे आहेत त्यांना सुद्धा लंबोदर म्हणून संबोधलं जातं. आता त्यांना कसं लंबोदर म्हणून संबोधलं जातं, तर अगस्त्य ऋषींची जी शरीरयष्टी आहे ती गणपती सारखीच आहे. ठेंगणे आहेत, लंबोदर आहेत. आणि ज्या वेळेला काय आहे ना, अतापी वातापी नावाचे 2 राक्षस होते. ते राक्षस काय करायचे, ते त्यांना वर होता की त्या 2 भावंडांपैकी कुणीही एक मेला तर त्यांनी फक्त नाव घ्यायचं त्या भावंडाचं, तर तो परत जिवंत होईल असा त्यांना वर होता. तर हे काय करायचे, आतापी वतापी म्हणजे आत्ताच कर्नाटकामधलं बदामी शहर, तिकडे जर तुम्ही गेलात तर तिथे वातापी गणपती आहे आणि अगस्त्य तीर्थ आहे.
तर तिथे तुम्ही नक्की जा कधी गेलात तर. तर तिथे अगस्त्य ऋषी जे आहेत ते तिथे सगळे देव जे आहेत ते मग त्या राक्षसांना घाबरले. कारण ते काय करायचे, त्या मार्गातून जे पण वाटसरू ब्राह्मण वगैरे जायचे त्यांना जेवायला बोलवायचे. हा आतापी काय करायचा, वातापीला मारायचा, त्याचं अन्न शिजवून तो त्या जाणाऱ्या प्रवाशांना खाऊ घालायचा. आणि खाऊ घातल्यानंतर तो आपल्या भावाला हाक मारायचा. मग तो भाऊ काय करायचा, त्या प्रवाशांच्या पोटातून किंवा त्या ऋषींच्या पोटातून त्यांना मारून बाहेर जिवंत यायचा. आणि अशा प्रकारे ते मारायचे लोकांना. हे सगळे देवांनी अगस्ती ऋषींना सांगितलं आणि मग अगस्ती ऋषी तिकडे गेले. आतापीनी परत अगस्ती ऋषींबरोबर तेच केलं. आधी वातापीला मारलं आणि ते अन्न अगस्ती ऋषींना खाऊ घातलं. अगस्ती ऋषींनी काय केलं त्यावेळेला, ते खाऊन पोटावरून हात फिरवला आणि ते 2 अक्षरी मंत्र म्हणायला लागले, जीर्णम 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 जीर्णम. त्याच्यावरून तो, आपण म्हणतो ना, अन्न जिरलं नसेल अजून तर पोटावरून हात फिरवा, ही जी पद्धत आहे ती अगस्ती ऋषींनी आणलेली आहे. ही जी क्रिया आहे ती अगस्ती ऋषींकडून आलेली आहे आपल्याकडे. तर अगस्ती ऋषी जीर्णम जीर्णम म्हणतात आणि त्या वातापी, तो वातापी जो आहे तो अन्न स्वरूपात जिथे अगस्तींच्या उदरामध्ये आहे तो जिरतो आणि त्याच्यामुळे तो बाहेर येऊ शकत नाही हाक मारल्यावर. आणि अशा प्रकारे तो वातापी पण, म्हणजे त्या त्या दोघांचं आयुष्य एकमेकांवर अवलंबून असतं की हा मेला तर तो पण मरणार आणि अशा प्रकारे तो वातापी पण मरतो. तर ही या अनुषंगाने मला इथे गोष्ट सांगावीशी वाटते. हे आहे लंबोदर. तर आपण याचं असोटेरिक मिनिंग बघितलं. आता षष्ठम विकटमेवच. विकटमेवच म्हणजे काय बरं? विकट म्हणजे अवघड, किंवा त्याला असं म्हणू शकतो की जे डिवाइन आहे पण अवघड आहे. आणि ह्या अवघड परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करणारा असा हा विकटमेव गणपती आहे. विकटमेवच म्हणजे विकट गणपती आहे. ह्याचं अगेन म्हणजे ज्या डिवाइन पॉवर्स आहेत काही तंत्रशास्त्रामध्ये त्याच्याशी ह्याचा संदर्भ येतो. आणि हा जो आहे तो तंत्र साधनेमध्ये, तंत्र साधनेसारख्या बिकट साधनेमध्ये मार्गदर्शन करणारा गणपती आहे. म्हणून हा विकटमेवच आहे. आता तंत्र या शब्दाबद्दल मला इथे नमूद करावं असं वाटतं की तंत्राला फार आपण डार्क मिनिंग दिलेलं आहे की तंत्र हे काही चांगलं नाही आहे, हे वाईट आहे, असं आपण तंत्राला मिनिंग दिलेलं आहे. पण आपण जी नित्य पूजा करतो ना ते सुद्धा तंत्रच आहे. आपण देवासमोर हात जोडतो तेव्हा जी हाताची मुद्रा असते ते सुद्धा एक तंत्र आहे. त्यामुळे तंत्र डार्क नाही, हा आधी विचार लक्षात घ्या. तर अशा तंत्र साधनेमध्ये जो जो मार्गदर्शन करतो असा हा विकट गणपती आहे. मग आता तंत्र साधना कुठल्या आल्या आजच्या अनुषंगाने? जर तुम्ही एखादं यंत्र डेव्हलप करताय, ते यंत्र कसं चालवायचं ह्याचं तंत्र डेव्हलप करताय. बघा, मला सांगावं असं वाटतं, यंत्र, तंत्र, मंत्र या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. देवता ह्या मंत्र स्वरूप आहेत. ते मंत्र स्तोत्रामध्ये गुंफले जातात, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला जर यंत्र, तंत्र आणि मंत्र याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक बल्ब आहे. बल्ब हे काय आहे? यंत्र आहे. मंत्र काय आहे? मंत्र त्याच्यात वाहणारी इलेक्ट्रिसिटी आहे. आणि तंत्र काय आहे? जेव्हा मी स्विच ऑन करतो, हे स्विच ऑन करणं जे आहे, ही प्रोसेस, हे तंत्र आहे. त्यामुळे मंत्र, तंत्र आणि यंत्र या तिन्ही गोष्टी एकत्रित आहे. जेव्हा आपण अस्त्र आणि शस्त्र या गोष्टींचा आपण विचार करतो ना, तेव्हा काय, शस्त्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की चाकू, सुरी किंवा तलवार हे शस्त्र झालं. अस्त्र म्हणजे काय?
अस्त्र म्हणजे जेव्हा एखाद्या शस्त्राला मंत्राची पावर मिळते आणि त्या शस्त्राची पावर द्विगुणित होते, त्याला अस्त्र म्हणतात. म्हणजे आता समजा रामायणामध्ये एक उल्लेख येतो की इंद्राचा मुलगा होता, त्यांनी कावळ्याचं स्वरूप घेऊन सीतेला चावला होता. सीतेच्या उरोजांवर चावला होता, म्हणजे स्तनांना चावला होता. हे जेव्हा रामाला हे जेव्हा रामाने पाहिलं, तेव्हा रामाने काय केलं, एक छोटासा गवताचा तृण घेतला, म्हणजे ग्रास ग्रासवूड घेतलं आणि त्यांनी त्याला ब्रह्मास्त्रामध्ये परावर्तित केलं, त्या गवताच्या काडीला. आणि ते ब्रह्मास्त्र त्याच्या मागे लावलं, आणि ते ब्रह्मास्त्र त्याच्या मागे लावलं. त्याच्यानंतर त्यांनी रामाची माफी मागितली, पण राम म्हणाला की ब्रह्मास्त्र एकदा सोडल्यानंतर ते विफल करता येत नाही. आणि त्या क्षणी त्याचा डोळा, एक डोळा जो आहे तो काढला गेला. म्हणून कावळ्याला एकाक्ष सुद्धा म्हणतात कधी कधी, की असं म्हणतात की कावळ्याला एका डोळ्यांनी दिसत नाही. त्याची आणखीन एक कथा आहे, पण ती कधीतरी आपण नंतर बघू. पण हे त्याच्या मागचं कारण आहे. म्हणजे हा अस्त्र आणि शस्त्र याच्यातला हा फरक आहे. तर हा पण इकडे आपल्याला लक्षात घेतला पाहिजे जेव्हा आपण विकट नावाचा आपण हे करतो. म्हणजे आता ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर जी आपली सोनार सिस्टीम जी आपण डेव्हलप केलेली आहे, जे इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केले आहे, जी समुद्राची पातळी किंवा पाण्याची पातळी किती खोल आहे ती दर्शवते. ते बेसिकली साऊंड मार्फत आपल्याला कळतं की ते किती डीप आहे. म्हणजे काय आहे की एक इन्स्ट्रुमेंट आणि एक मंत्र याचा वापर करून ते केलेलं अस्त्र आहे. तर हा अस्त्र आणि शस्त्रामधला फरक आहे. या अनुषंगाने इथे मला ते सांगावं असं वाटलं. त्याच्यानंतर आहे सप्तमम विघ्न राजेंद्र. विघ्न राजेंद्र हे नावातच सगळं आलं की विघ्नांचा नाश करणारा असा हा विघ्नराज आहे. आता अगदी सुरुवातीला काही बौद्ध मतांमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की गणपती जो आहे तो विघ्नकारक आहे, विघ्न करणारा आहे. विघ्न करणारा आहे म्हणून त्याची उपासना करा, कारण जो विघ्न करतो तोच विघ्न हटवू सुद्धा शकतो, तोच विघ्नांचा नाश सुद्धा करू शकतो. म्हणून जो आहे गणपतीचं स्वरूप जे आहे ते विघ्न विघ्नकारक मधून विघ्न नाशक असं ट्रान्सफॉर्म झालेलं आहे. असं काही बुद्धिस्ट मतांमध्ये आहे की हा विघ्नकारक आहे, आणि म्हणून विघ्न करणारा पण तो आहे आणि विघ्न नाश करणारा पण तो आहे, म्हणून तो विघ्न राजेंद्र आहे. आता ह्याची सगळ्यात म्हणजे आपण जेव्हा शत्रूचा जेव्हा सामना होत असतो तेव्हा आपण असं म्हणत असतो की त्या शत्रूला ऑब्स्टेकल येऊ दे, किंवा शत्रू हे ऑब्स्टेकल पार नको करू दे. मग ऑब्स्टेकल पार नको करू दे ही जेव्हा आपली मनीषा असते तेव्हा आपण विघ्नकारक गणपतीची उपासना करावी. आणि जेव्हा ऑब्स्टेकल नष्ट व्हावं हे जेव्हा असतं तेव्हा विघ्न नाशक गणपतीची उपासना करावी. जेव्हा गणपतीचं विघ्न नाशक स्वरूप डोमेस्टिक करण्यात आलं, म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी बघा, विघ्नकारक गणपती अगेन इट इज आउट ऑफ कंट्रोल, हे लक्षात घ्या. कारण प्रत्येकाला ती शक्ती शक्ती बेसिकली कसं आहे ना, शक्ती मतभेद करत नाही की हे चांगलं आहे हे वाईट आहे. ती शक्ती आहे, जे मी सांगितलं कालीच्या संदर्भात. पण त्या शक्तीला आपण आपल्यासाठी, म्हणजे वीज आपल्याला माहितीये, वीज जर कोणावर कोसळली तर त्याचा तिथे मृत्यू होईल, पण तीच वीज जर प्रवाहित झाली तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळेल. तर असं इथे तत्व आपल्याला गणपतीचं समजून घ्यायला हवं. म्हणून हा विघ्न राजेंद्र आहे, हे याचा मिनिंग आहे. त्याच्यानंतर धूम्रवर्ण तथाष्टकम. धूम्रवर्ण म्हणजे धूम्रवर्ण म्हणजे धुराचा रंग असलेला असा गणपतीचं, असं हे गणपतीचं स्वरूप. तर ह्याच्यामध्ये काय आहे की मी जेव्हा 4 पुरुषार्थ सांगितले
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर जेव्हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्या गोष्टी विरून जातात आपल्या स्पिरिच्युअलिटीसाठी, जेव्हा ह्या गोष्टींना आपण अग्नी देतो, त्यावेळेला जो धूर निर्माण होतो, अशा धुराचा रंग असलेला हा धूम्रवर्ण गणपती आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इगोच डिझोल्युशन झालेलं आहे. ही जी आध्यात्मिक अग्नी जो निर्माण झालेला आहे, त्या आध्यात्मिक अग्नीमध्ये जे माझे विचार गळून पडलेले आहेत, त्या अग्नीचा जो धूर झालेला आहे, असा अशा धुराचा रंग हा असतो. म्हणा, काही नाही, जिगर होता. हॅलो, जिगर होता. हो हो, निघाले. कृपया म्यूट करा. अशा धुराचा रंग असलेला हा धूम्रवर्ण गणपती आहे. अगेन तंत्र साधनेमध्ये ह्याची खूप उपासना केली जाते. आपण त्या भागात जाणार नाही आहोत, आता सध्या हा विषय नाहीये. पण मी जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतोय की तंत्र साधनेमध्ये काही सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा धूम्रवर्ण गणपतीची पूजा केली जाते. कलियुगातलं गणपतीचं स्वरूप धूम्रवर्णाचं आहे असं मानलं जातं. आता नवमम भालचंद्रश्च. आता ही विसंगती बघा. आपल्याला सगळ्यांना हे सर्वश्रुत असेल की आपण गणेश चतुर्थीला म्हणतो की चंद्राला बघायचं नाही. आणि मध्यंतरी असं झालं होतं की जय मल्हार टीव्ही सिरियल आली होती आणि त्याच्यानंतर गणपतीचे बरेचसे मल्हाराच्या वेशभूषेतले मूर्त्या ज्या आहेत त्या घडवल्या गेल्या होत्या. आणि जसं त्या जय मल्हार मध्ये त्याच्या पगडीवर चंद्र दाखवला होता, तसाच तिथे चंद्र दाखवला होता. तेव्हा बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला होता की आम्हाला तर आमच्या गोष्टींनी सांगितलेलं आहे की चंद्र बघायचा नाही, आणि इथे त्या मूर्तीवरच चंद्र आहे आणि गणपतीचं नाव पण भालचंद्र आहे, मग हे का? तर आता बघा, आपण आपले फ्रेंड्स असतात, आपली मुलं असतात, आपण आपल्या मुलांना काही चूक केली म्हणून आपण शिक्षा देतो, पण म्हणून आपण त्यांना सोडून देत नाही. आपण त्यांच्यावर प्रेम तितकंच करतो. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की गणपती उंदरावरून पडला, मग चंद्र हसला आणि गणपतीने चंद्राला शाप दिला की जो कोणी तुला गणेश चतुर्थीच्या दिवशी बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. ही कथा आहे, मी त्याला हे करत नाही. तशीच दुसरी एक कथा आहे. चंद्राचा जो मूळ स्वभाव आहे ना, तो चंद्र शीतलता देणारा आहे, थंड स्वभावाचा आहे चंद्र. जेव्हा सिंधुरासुराला गणपतीने मारलं होतं आणि गिळंकृत केलं होतं, तेव्हा गणपतीच्या अंगाची लाही लाही झाली होती. त्यावेळेला गणपतीनी चंद्र डोक्यावर घेतला होता आणि दुर्वा खाल्ल्या होत्या, कारण त्या थंड आहेत. आणि तेव्हापासून आपण म्हणतो की गणपतीला दुर्वा प्रिय आहे. पण हा चंद्र डोक्यावर घेतल्यामुळे त्याचं नाव भालचंद्र असं पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जसं प्रत्येक मुलीला आई जेव्हा काहीतरी सजत धजत असते तेव्हा ती अगदी कौतुकाने आईकडे बघत असते की आई काय काय अप्लाय करते आहे, मेकअपचं सामान, आई केस कसे बांधते आहे, हे सगळं ती मुलगी बघत असते. तसंच गणपती शंकराकडे बघतो की शंकरांनी काय काय धारण केलेलं आहे आणि त्याला कुतूहल कसलं आहे. तर शंकराच्या डोक्यावर असलेल्या चंद्राचं त्याला कुतूहल आहे. आणि असं म्हणतात की एकदा गणपतीने तो शंकराच्या न कळत तो चंद्र घेतला होता आणि नंतर मग शिवानी तो चंद्र गणपतीला दिला आणि तेव्हापासून त्याचं नाव भालचंद्र असं पडलं. तर हे जे नाव आहे हे बेसिकली शांतता. बघा, आपण जे काही करतो आतापर्यंत, म्हणजे युद्ध जरी चाललंय तरी ते शांतता प्रस्थापित होण्यासाठी चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा अग्नी भडकतो त्याच्या नंतरच शांतता प्रस्थापित होते, त्याच्या आधी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. अग्नी आहे म्हणून थंड पदार्थांचं महत्व आहे.
अग्नी हा सृजनात्मक आहे, अग्नी हा नष्ट करणारा आहे. म्हणून हे भालचंद्र म्हणजे डोक्यावर चंद्र घेतलेला आहे गणपतीने. तर आपण 10व्या नावाकडे येऊया. दशमं तु विनायकम. ही गोष्ट आपण अगदी जेव्हा हे सेशन सुरुवात केलं त्याच वेळेला बघितली की विनायक पार्वतीनी शंकराच्या फिजिकल प्रेझेन्स शिवाय गणपतीला बनवलं, जो विदाऊट नायक होता, म्हणून त्याचं नाव विनायक असं पडलं. आता ह्याच्या अनुषंगाने मला आणखीन एक सांगावं असं वाटतं की आपण गणेश चतुर्थी करतो, नंतर संकष्ट चतुर्थी करतो, आणखीन एक चतुर्थी असते विनायकी चतुर्थी. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेन. आणि काही इंटरेस्टिंग गोष्ट आहे विनायकी चतुर्थीची. ती विनायकी चतुर्थी का करतात ह्याची, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर विनायक म्हणजे विदाऊट नायक जो जन्माला आलेला आहे असा. आता एकादशम गणपती, जो गणांचा अधिपती आहे तो गणपती आहे. याचा अर्थ असा आहे का की गणपतीच्या आविर्भावाच्या आधी गणांचा नायक कोणी नव्हता? गणांचा नायक आधीही होता. तर गणपती हे एक पद आहे, गणांचा जो अधिपती आहे असा गणपती. तर जेव्हा मी तुम्हाला ललिता त्रिपुर सुंदरीची आणि भंडासुराची गोष्ट सांगितली, त्याच्यामध्ये असंच होतं की कामदेवाचं दहन केल्यानंतर कामदेवाची जी राख उरली होती त्या राखेमधून एका शिवगणाने, जो गणांचा अधिपती होता, त्यांनी एक मूर्ती तयार केली आणि त्याच्यामध्ये चैतन्य फुंकलं त्या राखेमध्ये आणि त्याचा भंडासूर झाला. ही त्याची गोष्ट आहे. दिस इज सिमिलर टू पार्वती मेकिंग गणपती, पण ही ती सिमिलर गोष्ट आहे. म्हणजे तो आधीचा गणपती होता, नंतर गणपतीचा आविर्भाव झाल्यानंतर तो गणांचा अधिपती झाला आणि म्हणून त्याचं नाव गणपती आहे. ही एक पदवी आहे. गणपती मध्ये असलेल्या लिडरशिप क्वालिटीज, कंट्रोलिंग क्वालिटीज लक्षात घेऊन हा गणपती झालेला आहे आणि म्हणून त्याला प्रथम पूजेचा अधिकार मिळालेला आहे. त्याच्यानंतर आहे द्वादशम तु गजानन. अगेन इथे गजमुखाची आनन, आनन म्हणजे मुख, चेहरा, गजाननाचा चेहरा, गजमुख असलेला गजानन. अगेन इथे गणांचा राजा गणपती आहे. गजमुखाचं म्हणजे गजमुखाचा प्रत्यय इथे दोन्हीकडे आलेला आहे. जे गजवक्रम आणि गजानन म्हणजे हत्तीसारखं तोंड असलेला हा गजानन आहे. हेच इथे समजावायचं आहे. आता गजासूर आणि गजानन आणि गणपतीचं आणखीन एक रूप आहे मोहत्कट. तर त्याचं सुद्धा मुख गजानन मुख आहे. गणपतीचा पुढे सगळा आविर्भाव जो आहे ना तो ह्याच स्वरूपात झालेला आहे. तर हे तुम्ही एक नक्की बघा. आणखीन मला इथे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगावीशी वाटते की मोरगावला जो गणपती आहे तिथे गणपतीचा एक भक्त आहे, त्या भक्ताचं नाव मला आठवत नाही, त्याला सारुप्य मुक्ती गणपतीने प्रदान केली. सारुप्य मुक्ती प्रदान केली म्हणजे काय बरं, की त्याचं मुख जे आहे ते गणपतीसारखं दिसायला लागलं. जर तुम्ही मोरगावला कधी गेलात ना तर तिथे त्या देवळात जा, तिथे तिथे तुम्हाला दिसेल की तो गणपत, ते ऋषी आहेत, त्यांचं नाव मी नंतर ग्रुपमध्ये टाकेन, पण त्यांना सारुप्य मुक्ती प्राप्त झाल्यामुळे त्यांना गणपतीचं मुख लाभलेलं आहे. आणखीन एक मुदगल नावाचे ऋषी होते, त्यांना सुद्धा गणपतीचा आविर्भाव म्हटलं जायचं आणि त्यांचं सुद्धा गजानन मुख सांगितलं गेलेलं आहे. आता हे सगळं आपण गणपतीचं बघितलं. आता गणपतीचं मुख्य स्वरूप जर तुम्ही अथर्व वेदामधलं जर अथर्व शीर्ष वाचलं तर त्या अथर्व शीर्षामध्ये त्वं मूलाधारासी स्थितो नित्यम असं गणपतीचं वर्णन केलेलं आहे. तर आपल्या शरीरामध्ये आपलं पंचकोशाचं शरीर असतं, म्हणजे आपण म्हणतो की आपलं फिजिकल बॉडी आहे, आपल्याला कारण शरीर आहे. त्या कारण शरीरामध्ये आपल्या ऍस्ट्रल बॉडीमध्ये, टू बी ऑन अ म्हणजे टू बी इन स्पेसिफिक इन इंग्लिश, आपल्या ऍस्ट्रल बॉडीमध्ये ही सप्तचक्र आहेत जी कुंडलिनी शक्ती म्हणून आहे.
तर त्या कुंडलिनी शक्तीमध्ये मूलाधार चक्र जे आहे, जे आपल्या सीटच्या इथे असतं, त्या चक्राचा अधिपती, ते 4 पाकळ्यांचं चक्र आहे आणि त्या चक्राचा अधिपती गणपती आहे. त्या चक्राचं जे तत्व आहे पंचतत्वांमधलं, ते पृथ्वी तत्व आहे. आता एक लक्षात घ्या, गणपती पार्वतीच्या मळापासून तयार झालेला आहे. अगेन आपलं शरीर जे आहे, फिजिकल बॉडी, ही पृथ्वी तत्व आहे. तर हे तत्व, या तत्वापासून गणपती तयार झालेला आहे, म्हणून तो मूलाधार चक्राचा स्वामी आहे. आणि ह्या कुंडलिनीचं, आणि तो गेटकीपर पण आहे बर का. म्हणजे तो मूलाधार चक्रामध्ये, आता जर तुम्ही स्पायनल कॉर्ड बघितला, ही कुंडलिनी शक्ती जी आहे ना, ती स्पायनल कॉर्ड मधून प्रवाहित होत असते. त्या स्पायनल कॉर्डचा जो शेवट असतो, टीप असतो, तिथे मूलाधार चक्र आहे. त्या चक्रामध्ये 3.5 वेटोळ्यामध्ये कुंडलिनी शक्ती आहे. आता कुंडलिनी शक्तीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतायत, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतायत, नागिणीचे पिले कुंकुमे नहाले. कुंकुमे नहाले म्हणजे काय बरं? की मूलाधार चक्राचं जो रंग आहे तो लाल रंग आहे, रक्तवर्ण. आणि म्हणून गणपतीचं एक नाव महारक्त गणपती सुद्धा आहे, ज्याची बुद्धिस्ट लोक पूजा करतात. कुंडलिनी अवेकनिंगच्या आधी महारक्त विनायक त्याचं नाव आहे. नागिणीचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे. तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी, अधोमुख सर्पिणी निजली जैसे. ती 3.5 वेटोळ्यांमध्ये ती कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रामध्ये विसावलेली आहे. म्हणून कुठलीही तंत्र साधना, कुठलीही साधना करण्याच्या पूर्वी गणपतीचं स्मरण आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा त्या आदिशक्तीला तुम्हाला जेव्हा अप्रोच करायचं असतं, त्यावेळेला तिचं जे मूल आहे, तिला आधी अप्रोच करायचं, गणपतीला वंदन करायचं. जेव्हा गणपतीला वंदन केलं जातं, तेव्हा ती शक्ती आपल्याला अप्रोचेबल होते. ही शक्ती, आता लक्षात घ्या, आपला स्पायनल कॉर्ड आहे, त्याच्यातून प्रवाहित होते. पार्वती कोणाची कन्या आहे बरं? हिमालयाची कन्या आहे पार्वती. हिमालयाची कन्या आहे. स्पायनल कॉर्ड इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ द हिमालया पर्वत. ही पार्वती कुठे जाऊन मिळतेय? सहस्रार चक्राला जाऊन मिळणार आहे. इथे जे षट चक्र आहेत, त्या चक्रांना भेदून ती सहस्रार चक्राला जाऊन मिळणार आहे. आणि तो सहस्रार चक्र हे शिवाचं स्थान आहे, जे हिमालयामध्ये शिवाचं स्थान आहे, कैलास पर्वत. तर इथून पार्वती शक्ती, जेव्हा आपण गणपतीची आराधना करू, ती 3.5 वेटोळ्यातली कुंडलिनी शक्ती षटचक्र भेदून, 3 नाड्या भेदून ती पुढे जाते आणि शिवाला मिळते. त्यावेळेला आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. आता ह्याच्यासाठी, आता हे आणखीन महत्वाचं मी ह्याच्यासाठी सांगतोय की प्राणायाम का महत्वाचा आहे. ही कुंडलिनी शक्ती ज्या नाड्यांमधून प्रवाहित होते ना, त्या 3 नाड्या आहेत. त्या नाड्या आहेत पिंगळा नाडी, सुषुम्न नाडी, ज्याला आपण सूर्य नाडी किंवा चंद्र नाडी असं सुद्धा म्हणू. इडा, पिंगळा आणि सुषुम्न, सूर्य नाडी, चंद्र नाडी आणि मध्ये सुषुम्न नाडी आहे. तर ह्या, आता तुम्ही कधी मेडिकल सिम्बॉल बघितला असेल की असे वेटोळे असतात सापाचे, आणि 2 साप एका ठिकाणी येऊन मिळतात. तर त्या 2 सापांची तोंड ज्या ठिकाणी येऊन मिळालेली आहेत ते आज्ञाचक्र आहे, जिथे आपण टिकली लावतो, कुंकू लावतो. दॅट इज वाय इट इज नेसेसरी. ते शक्तीचं स्थान आहे, म्हणून तिथे कुंकू लावणं जास्त महत्वाचं आहे. ललिता सहस्रनामाची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा तिला असं म्हटलेलं गेलं आहे, सिंधुरारुण विग्रहा त्रिनयना. म्हणजे जी सिंधूर वर्णित आहे, गणपतीला आपण सिंधूर चर्चित असं म्हणतो आपण, जी सिंधूर वर्णित आहे ती शक्ती तिथे आहे आज्ञाचक्रामध्ये, जिथे ह्या दोन्ही नाड्या येऊन मिळतात आपल्याला. म्हणून प्राणायाम महत्वाचा आहे. सूर्य नाडी आणि चंद्र नाडी, जेव्हा आपल्याला जास्त गरम होतं, आपण चंद्र नाडी ऍक्टिव्हेट करायची प्राणायाम करून. जेव्हा थंडी वाजते तेव्हा सूर्य नाडी ऍक्टिव्हेट करायची.
जेव्हा तुम्ही हिमालयात कुठे फिरायला जाल, थंडी वाजते, तेव्हा प्राणायाम करा, सूर्यनाडी ऍक्टिव्हेट होईल. जेव्हा तुम्हाला गरम होत असेल तेव्हा चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करा. अंगात जास्त उष्णता झाली तर चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करा. हा आहे तंत्राचा भाग. पण इथे सुद्धा गणपती तितकाच महत्वाचा आहे, हे मला इथे सांगायचंय. तर इथे आपण गणपतीच्या 12 नावांचं जे महत्व आहे ते आपण इथे थांबवतोय. आणि आता आपण स्तोत्राच्या पुढच्या भागाकडे वळतोय. आता बघा स्तोत्रामध्ये पुढे काय सांगितलंय. प्रत्येकाकडे स्तोत्र आहे, एकदा बघा. आता म्हणताय द्वादशैतानी नामानी त्रिसंध्याय पठेनर. म्हणजे त्रिसंध्या मी सांगितलं होतं. जेव्हा डॉन म्हणजे पहाट आणि नुकतीच सकाळ झालेली असते ते एक संध्याकाळ, म्हणजे सूर्य उगवत असतो. नंतर जेव्हा प्रखर होतो सूर्य म्हणजे दुपारची वेळ, आणि नंतर संध्याकाळची वेळ. ह्या तीन संध्या वेळच्या वेळी हे गणपती स्तोत्र म्हणायचं असं इथे सांगितलं गेलेलं आहे. आता आपण फलश्रुतीकडे येतोय स्तोत्राच्या. फलश्रुती म्हणजे काय, की हे स्तोत्र वाचून तुम्हाला काय फायदा होणार आहे हे सुद्धा या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर असं म्हणताय की द्वादशैतानी नामानी ही 12 नावं जो व्यक्ती 3 संध्या पठण करेल, नच विघ्न भयम तस्यम सर्व सिद्धम कर प्रभो. म्हणजे त्याच्या मनातली जी भीती आहे ती निघून जाईल आणि त्याची सर्व कार्य प्रभू सिद्ध करतील. सर्व सिद्धम करम प्रभू. आता कशी कार्य सिद्ध होतील. विद्यार्थी लभते विद्या. जो व्यक्ती विद्यार्जन करतोय म्हणजे आपली मुलं जी सध्या विद्या ग्रहण करतायत त्यांना विद्या प्राप्त होईल. विद्यार्थी लभते विद्या. धनार्थी लभते धनम. ज्याला धनाची आवश्यकता आहे त्याला धन लाभेल. पुत्रार्थी लभते पुत्र. ज्याला पुत्रांची कामना आहे. पुत्र म्हणजे आता इथे फक्त मुलगा नाही, मुलगा मुलगी दोन्हीही. पुत्रार्थी लभते पुत्रम. मोक्षार्थी लभते गतीम. म्हणजे आपण जे 4 पुरुषार्थ म्हटलं होतं हे सगळे याच्यात कव्हर झाले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ज्यांना मोक्ष हवा आहे त्यांना सुद्धा गती मिळणार आहे हे स्तोत्र वाचून. जपेत गणपती स्तोत्रम षडभीर माशार्स ये फलम लभेत. आता इथे काय सांगितलंय की ते किती वेळा म्हणायचंय. तर हे 6 महिने त्रिसंध्या म्हणायचं आहे. हे हे जेव्हा आपण 6 महिने त्रिसंध्या म्हणू तेव्हा हे स्तोत्र सिद्ध होईल. आता सिद्ध म्हणजे काय बरं. आता बघा, आपण जेव्हा एखादं नवीन सिम कार्ड घेतो आपल्याला ते ऍक्टिव्हेट करावं लागतं. जेव्हा एखादं नवीन बँक अकाउंट आपल्याकडे असतं ते आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं. तर ही ऍक्टिव्हेशनची जी प्रोसेस आहे, जेव्हा एखादा मंत्र आपण त्याचे रिपिटेशन एक पर्टिक्युलर अंकापर्यंत करू त्यावेळेला ते सिद्ध होतं. तर ह्यांचं म्हणणं काय आहे नारद मुनींचं, की जो कोणी हे स्तोत्र 3 संध्यांच्या वेळेस सतत 6 महिने म्हणेल त्यामुळे हे स्तोत्र सिद्ध होईल आणि 6 महिन्यामध्ये त्याचं फळ मिळेल. जपेत गणपती स्तोत्र षडभीर मासेर फल लभेत संवत्सरेण सिद्धंच लभते नात्र संशय. आणि तुम्ही आणखीन 1 वर्ष जर आणखीन म्हणाला तर निसंशयीपणे तुम्हाला सगळं हे तुमचं जे स्तोत्र आहे हे सिद्ध होणार आहे असं इथे म्हटलेलं आहे. संवत्सरेण सिद्धीश लभते नात्र संशय. अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यो लिखित्वाम्य समर्पये. आता इथे जर शब्दशः अर्थ घेतला तर 8 ब्राह्मणांना हे शब्द जे आहे हे स्तोत्र जे आहे ते सांगायचंय. म्हणजे काय की पठण करायचंय. आता इथे 8 ब्राह्मण म्हणजे नक्की काय आहे की इथे अष्टसिद्धी पण म्हटलं गेलेलं आहे. याचा मतित अर्थ अष्टसिद्धी पण आहेत की अष्टसिद्धी काही ना काही प्रमाणात आपल्याला इथे प्राप्त होतील. आता जेव्हा आपण सिद्धीचा विचार करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण गणपतीचं स्वरूप असं आहे की गणपतीला 2 बायका आहेत, सिद्धी आणि बुद्धी किंवा सिद्धी आणि रिद्धी असं आपण म्हणतो. आपण किती सहज आपण म्हणतो ना की सिद्धिविनायक आहे, त्याची सोंड उजवी असते, त्याची जी उपासना असते ती कडक असते. हे असं आपण ऐकत आलेलो आहे. पण तो सिद्धिविनायक काय आहे बरं. गणपतीची सोंड जेव्हा उजव्या बाजूला असते त्याच्या उजव्या बाजूला सिद्धी देवी आहे.
त्या देवीकडे जेव्हा त्याची सोंड असते तेव्हा तो सिद्धिविनायक असतो. जेव्हा त्याची डाव्या बाजूला सोंड असते तेव्हा तो बुद्धिविनायक असतो. आपण साधारणतः जेव्हा घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतो तेव्हा आपण असं म्हणतो की सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आपण सगळ्यांना सिद्धी दे असं म्हणत नाही. म्हणून आपण डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करतो. सर्वसामान्य माणसासाठी डाव्या गणपतीची उपासना सांगितलेली आहे, कारण तुम्हाला ती बुद्धी प्रदान करेल. ती बुद्धी प्रदान झाल्यानंतर तुम्ही ते सिद्ध करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सिद्धिविनायकाची उपासना करा. म्हणून आपण म्हणतो की सिद्धिविनायकाची उपासना करत आहे. उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवू नये, कारण त्याचे नियम असतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी गणपतीची उपासना करता, कुठलीही गोष्ट म्हणजे गोष्टच असं नाही, तुम्हाला काही एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी जेव्हा करायची असते तेव्हा तुम्हाला त्याचे नियम माहिती पाहिजेत आणि ते नियम तुम्ही काटेकोरपणे पाळले पाहिजेत, तरच ती गोष्ट सिद्ध होणार आहे. म्हणून सिद्धिविनायकाची उपासना जी आहे ती थोडी क्रिटिकल सांगितली गेलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर ही उपासना म्हणून सांगितलेली आहे की सिद्धिविनायक, ज्या गणपतीची सोंड सिद्धिदेवीकडे असते त्याला सिद्धिविनायक म्हणतात. ज्या गणपतीची सोंड बुद्धिदेवीकडे असते त्याला आपण नॉर्मल गणपती किंवा बुद्धिविनायक असं म्हणतो. जर तुम्ही गेलात सिद्धिविनायकला, प्रभादेवीला, तर तिथे बघा गणपतीची सोंड उजवी आहे, त्या उजव्या बाजूला जी आहे ती सिद्धिदेवी आहे, असं इथे मला सांगावं असं वाटतं. तर हा फार महत्वाचा भाग आहे. आता पुढचा भाग जो आहे, आपण आता स्तोत्राच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तस्य विद्यार भवेत सर्वा गणेशस्य प्रसादत. म्हणजे काय, तर सगळ्या विद्या, ज्या 14 विद्या 64 कला आहेत, त्या 14 विद्या त्या व्यक्तीला प्राप्त होतील आणि गणेशाचा वरदहस्त लाभेल, गणेश प्रसन्न होईल. इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणेश स्तोत्र संपूर्णम. आता ह्या ठिकाणी नारद पुराणातलं गणेश स्तोत्र संपूर्ण झालेलं आहे, असा या स्तोत्राचा अर्थ आहे. आता सगळ्यांनी एकदा डोळे मिटा. मी हे स्तोत्र म्हणतो, सगळ्यांनी व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोणाला काही कळलं नसेल तर पुढचा अर्धा तास जो आहे तो आपण प्रश्न उत्तरांसाठी ठेवलेला आहे, तर तेव्हा तुम्ही त्या शब्दाचा अर्थ वगैरे मला विचारू शकता किंवा तो शब्द कसा प्रोनाऊन्स करायचा तो विचारू शकता. आता सगळ्यांनी शांतपणे डोळे मिटा, जिथे आहात तिथे बसा. चपला घातल्या असतील तर चपला काढा. ज्यांना मांडी घालून बसणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसा, शांत बसा. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू हळू तो श्वास सोडा. तुम्ही जेव्हा हा श्वास सोडताय तेव्हा तुमचं शरीर हलकं 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 वाटतंय. तुम्हाला तुमचं डोकं हलकं होत आहे, तुमचा चेहरा हलका होतोय, तुमचे खांदे हलके होत आहेत, तुमचं वक्षस्थळ अंग हलकं होत आहे, पोट हलकं होत आहे, पाय हलके होत आहेत. आता तुमचं पूर्ण शरीर हलकं झालेलं आहे. आता डोळ्यासमोर एक सुंदर दृश्य आहे. एक छान निसर्गरम्य ठिकाण आहे. एक खळाळती नदी वाहते. त्या नदीच्या किनारी तुम्ही बसलेला आहात. त्या नदीमधली थोडीशी वाळू तुम्ही घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्या हाताने गणपतीची प्रतिमा साकारताय. तुमच्या मनातली सुंदरशी गणपतीची प्रतिमा तुम्ही तुमच्या हाताने प्रत्यक्षात उतरवलेली आहे. त्या गणपतीकडे बघा. तो क्यूटसा गणपती तुमच्याकडे बघून हसतोय.
तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही पण अगदी कुतूहलाने त्याच्याकडे बघताय. कुठेतरी दूरवर तुम्हाला मंदिराचा घंटानाद ऐकू येतोय. घंटानाद ऐकू आल्यानंतर तुमच्या कानावर ओंकाराचा ध्वनी पडतोय. ओ, 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 श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रश्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याय पठे नर न च विघ्नभयं तस्यं सर्वसिद्धं करं प्रभु. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिम्. जपेत गणपती स्तोत्रम षड्भिर्मासे फल लभेत संवत्सरेण सिद्धिंश लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकष्टनाशक गणेश स्तोत्र संपूर्णम. आता तुमच्या हातामध्ये तुम्ही तयार केलेली जी गणपतीची मूर्ती आहे ती तुम्ही त्या खळाळत्या पाण्यामध्ये समर्पित करताय, विसर्जित करताय. आणि एक नमस्कार करून तुम्ही पुन्हा काठावर आलेला आहात. तुमचं मन शांत झालेलं आहे. हळूहळू तुम्ही पुन्हा तुमच्या भौतिक देहात येत आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. जोडलेले हात एकमेकांवर घासा आणि आपल्या डोळ्यावर ठेवा आणि पूर्ण चेहऱ्याला, कानाला, डोळ्याला लावा. हळूहळू सगळ्यांनी डोळे उघडा. शुभम भवतु. इथे मी स्तोत्राचं
आजचं सेशन थांबवतोय. आता तुम्हाला जे काही फीडबॅक असतील, तुम्हाला जे काही बोलायचं असेल, तुम्हाला जे काही डाऊट असतील ते प्लीज विचारा. नाऊ द फोरम इज ऑल युअर्स. आले का सगळे ध्यानातून बाहेर? हॅलो, हा मी बोलू शकते का? हा बोला. सेशन खूपच छान झालं, नो डाऊट. माझं थोडं थोडं मध्ये मध्ये ऐकण्यात नाही आलं, कारण घरात कामही सुरू आहे आणि इतर काही व्यवधानं असल्यामुळे. पण मला खूप लहान सहान बाबतीतल्या ना अशा म्हणजे तुम्ही इतकं डिटेल पद्धतीने असं व्यवस्थित सांगितलं ना, की त्या शब्दाची व्युत्पत्ती कुठे आहे, त्यामागची गोष्ट काय, हा विचार नव्हता केला गेलेला. साधं विनायक शब्दाच्या अर्थापासून खूप काय काय शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि मी लिहितही होते. सो मला असं वाटतं प्रत्येक शब्दामागे एक एक गोष्ट तयार होईल, इतका आज साठा तयार झालेला आहे. येस. खूप छान वाटलं. काही डाऊट, काही फीडबॅक असेल तर तोही देऊ शकता. नाही, खूपच छान वाटलं. मला फक्त हे म्हणायचं की मला पुन्हा हे मध्ये मध्ये माझं जे मिस झालं तर ते मला रेकॉर्डिंग मिळू शकेल का? हो हो, रेकॉर्डिंग मिळणार आहे. तुमचं आणि नाव स्पेशली सांगता का? कारण सारिका जायफोन एवढे येत आहे. ओके ओके ओके, मी सारिका माहूरकर. अच्छा. मी नाव चेंज करून घेईल माझं आता नाही, नवीन. हरकत नाही. आणि असं वाटलं मला की तुम्ही जे सगळ्यात शेवटी सांगितलं ना की गणपती हाताने करा, मला असं वाटत होतं की थ्रू आउट आपण तसं करायला हवं होतं. खूप छान वाटलं पण. थँक्यू थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही डाऊट किंवा काही फीडबॅक द्यायचं असेल तर प्लीज. मी आधी माइंडफुल सेशन्स अटेंड केली होती वेगवेगळी माइंडफुलनेसची. पण जेव्हा तुम्ही सांगितलं ना की डोळे मिटा आणि घंटेचा आवाज येईल आणि तुम्ही जो ओंकार म्हटलात तो मला असा दरींमधनं आवाज येतो ना वेगवेगळा एको ह्याचा, तसा पहिल्यांदा फिलिंग आलं. ते छान वाटलं. तुम्हाला छान वाटलं ना? हो हो हो, छान वाटलं आणि खूप बारीक सारीक गोष्टींचे उलगडे झाले. आणि एरवी गणपती स्तोत्र रोज म्हटलं जातं, पण त्याच्या मागे हा अर्थ असतो, जे ती जाणीवपूर्वक नाही म्हटलं जात, ते आता जाणीवपूर्वक म्हटलं जाईल. ते जास्त महत्वाचं होतं, ते जास्त महत्वाचं होतं. धन्यवाद, छान होतं सेशन. नमस्कार. नमस्ते. मला सुप्रिया नरदे. मला सुद्धा खूप 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 आवडलं. म्हणजे गणपती स्तोत्र मी म्हणते, परंतु त्याच्या मागची जी कल्पना आणि सगळ्यात शेवटी मी जे गणपतीची मूर्ती बनवली वाळूने आणि ती समुद्रामध्ये जी किंवा नदीकाठी जी सोडली, दॅट रिअलायझेशन किंवा अनुभव, ती संपूर्ण शरीरातून असं जे सेन्सेशन होत होतं मला, ती खूप 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 सुंदर वाटलं. नमस्कार. थँक्यू खूप थँक्यू. आभारी आहे. थँक्यू. हा बोलते ना. नमस्कार. नमस्कार. हा, मी संगीता वेळातकर नाशिकहून बोलते. छान झाली सुरुवात आपली. गणपतीचे सर्व नावांची माहिती छान मिळाली आणि महाभारताचे विशेष म्हणजे त्यात तुम्ही आणखीन माहिती देत होता ते पण फार आवडलं, छान झालं. मला असं विचारायचं की शेवटच्या वेळी जे आपण गणपती स्तोत्र संपूर्ण म्हणतो षडभीर मासे, तर त्याचा अर्थ काय असा? षडभीर मासे म्हणजे 6 महिने 3 संध्या म्हणायचं. म्हणजे पहाटे, दुपारी हा. आणि संध्याकाळी सतत 6 महिने म्हणायचं, म्हणून ते षडभीर मासे. षट ओके. म्हणजे 6. 6. धन्यवाद. आणखीन कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय, प्लीज फील फ्री टू. तुमच्या मनात म्हणजे जरी फीडबॅक नसेल द्यायचा, काही नसेल, काहीही बोलायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता. अगदी काही रॅन्डम थॉट. कारण आत्ता आपण
ते डिटॉक्सिफिकेशन होणं महत्वाचं आहे, म्हणून हा अर्धा तास ठेवलेला आहे. मला अजून एक डोक्यात आलं की आपण लहान मुलांना श्लोक वगैरे शिकवायला सुरुवात करतो, तर साधारणपणे कुठले श्लोक सुरुवातीला शिकवावेत हो, आणि अ, हे त्यांच्या स्तोत्र वयाप्रमाणे कसं कसं येस, शिकवायचं? हे स्तोत्र तसं छोटस आहे, हम्म. त्यामुळे हे स्तोत्र आपण घेऊ शकतो. आणखीन एक स्तोत्र आहे जे लहान मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे विष्णूची 16 नावं आहेत. तर ते पण मी घेणार आहे. आपल्याला जसा वेळ मिळेल त्याच्यामध्ये, म्हणजे औषधे चिंतये विष्णू असं एक स्तोत्र आहे. तर काय करताना, कुठली ऍक्टिव्हिटी करताना कुठलं नाव घ्यायचं असं ते आहे, ते आपण लहान मुलांना फार छान शिकवू शकतो. आणि ते प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे पर्वते रघुनंदनम असं त्या स्तोत्रामध्ये आहे. म्हणजे जर तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल तर रघुनंदन नाव घ्या विष्णूचं, औषध घ्यायचं असेल तर विष्णूचं नाव घ्या, प्रवास करायचा असेल तर वामन नाव घ्या. असं ते 16 नावांचं स्तोत्र आहे, छोट. ते मी पाठवेन आणि पाठवा. हा. त्याची ब्रीफ माहिती पण देईन. जर आता कोणाचे काही प्रश्न नसतील तर जस्ट एक सांगतो. काल मी ग्रुपवर एक हे पण पाठवलं होतं, एक छोटस स्तोत्र पाठवलं, स्तोत्र म्हणजे श्लोक पाठवला होता. तर तो आत्ताच्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कधी भीती वाटते, काय होईल असं वाटतं, त्यावेळेला हे स्तोत्र म्हणजे हा श्लोक 11 वेळा म्हणायचा आहे. ठीक आहे. आणि हा श्लोक म्हणण्यापूर्वी वाराही देवीचं स्मरण करायचंय. वाराही देवी हे एक दुर्गेचं लढवय्या रूप आहे. वाराही देवीचं स्मरण करून, वाराही देवी जर कोणाला माहिती नसेल तर तिचं मुख जे आहे ते वराहचं मुख आहे, वराह मुख. आणि त्या वराहमुख आणि शरीर जे आहे ते स्त्री तत्व आहे. आणखीन एक गोष्ट मी याच्यावरून मला आठवली, मी तुम्हाला सांगितलं होतं की विनायकी बद्दल मी तुम्हाला सांगेन. तर पार्वती, शंकर पार्वतीचं जेव्हा अंधकासुराबरोबर युद्ध सुरू होतं त्यावेळेला पार्वतीच्या एकच मिनिट, एकच मिनिट. हा, तर जेव्हा अंधकासुराबरोबर युद्ध सुरू होतं त्यावेळेला प्रत्येक देवतेनी त्याची स्त्री शक्ती निर्माण केली होती आणि ती पार्वतीला मदत करत होती. त्या स्त्री शक्ती म्हणजे 64 योगिनी. आणि त्या 64 योगिनी मधली एक योगिनी आहे विनायकी, जे गणपतीचं स्त्री रूप आहे. आणि त्या विनायकीला डेडिकेटेड अशी ती विनायकी चतुर्थी आहे. तर हे इकडे सगळ्यांनी लक्षात घ्या. विनायकी चतुर्थीला बरेच जण गणपतीची पूजा करतात, पण ती गणपतीच्या शक्तीची पूजा करायची आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला ते काल जे मी तुम्हाला पाठवलं होतं ते फक्त वाचून दाखवतो. वाराही देवीचं स्मरण करून हे स्तोत्र म्हणायचं आहे, शांतता वाटेल. ओम श्री दुर्गाये नमः, सर्व बाधा प्रशमनम, त्रैलोक्यस्याखिलेश्वरी, एवमेव त्वया कार्यम, अस्मन् वैरी विनाशनम. म्हणजे आमचे जे वैरी आहेत त्याचा नाश होऊ दे. आणि परत म्हणायचं आहे ओम श्री दुर्गाये नमः. आता जेव्हा आपण एक मंत्र दोन मंत्रांच्या मध्ये म्हणतो ना, तेव्हा आपण त्याला लॉक करतो बेसिकली. म्हणजे आता इथे सुरुवातीला ओम श्री दुर्गाये नमः आहे आणि परत ओम श्री दुर्गाये नमः जेव्हा संपतो तेव्हा आहे. म्हणजे त्या मंत्राचं बंधन होतं आणि त्याची ऊर्जा वाढते. हे याच्या मागचं लॉजिक आहे. आता जेव्हा इलेक्ट्रिसिटी बल्बमध्ये फ्लो होते तेव्हा त्याच्यामध्ये असलेली टंगस्टनची वायर जी आहे त्याच्यामध्ये ती फिरत राहते, म्हणून आपल्याला तो ग्लो दिसतो. ती जर सरळ सोट गेली असती तर आपल्याला तो प्रकाश मिळाला नसता. तर हे जे बंधन आहे ते कुठल्याही मंत्राची शक्ती वाढवते.
आणि म्हणून हे असं आहे की ओम श्री दुर्गाये नमः म्हणायचं आणि एंड करताना सुद्धा हे म्हणायचं. छोटासा श्लोक आहे, अगदी 11 वेळा म्हणायचा. जेव्हा आपल्याला अगदी म्हणजे घाबरायला होईल किंवा काय होईल त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं. तर हे जस्ट असं मी आत्ताच्या परिस्थितीनुसार एक सांगितलंय की करू शकता. ठीक आहे. उद्या अन्नपूर्णा स्तोत्र आहे. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे अन्नपूर्णेची. अन्नपूर्णा स्तोत्र आदि शंकराचार्यांनी लिहिलेलं स्तोत्र आहे. ते स्तोत्र लिहिण्यामागे काय उद्देश होता हे आपण जाणून घेणार आहोत. अतिशय सुंदर स्तोत्र, त्याचं एसोटेरिक मिनिंग आणि अन्नपूर्णेचं आणखीन एक वेगळं रूप आपल्या समोर येणार आहे उद्याच्या भागामध्ये. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्याचा भाग मिस करू नका. अवश्य अवश्य तुम्ही जॉईन व्हा उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद. नमस्कार सर. तर आपण एंड करूया मीटिंग आता. हॅलो ज्योतिताई. होप यू एन्जॉयड द सेशन. या इट वॉज ऑलवेज आणि खूपच छान होतं. म्हणजे असं रोजच आपण गणपती स्तोत्र म्हणतो, पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून, म्हणजे ते सडबीर माशेवाला जे होतं ना तुझं, ते नव्हतंच माहिती. नक्की म्हणजे खूपच छान, मजा आली. थँक्यू. चल भेटू उद्या. उद्या आज 4 वाजता भेटू ना. चलो, थँक्यू. सगळ्यांचे खूप खूप आभार. केतकीताई मी एंड करतोय सेशन. हो हो येस.